गणेशोत्सवात घराघरात गौरीपूजन का होतं? गणपती बाप्पाच्या मागोमाग गौरी माता का येतात? त्यांचं पूजन हे इतकं रहस्यमय आणि पवित्र का मानलं जातं? आणि घरोघरी येणाऱ्या दोन गौरी माता कोण आहेत? लोकमान्यतेनुसार गौरी म्हणजेच शक्तीचं मूर्त स्वरूप. ज्या घरात त्या येतात तिथे मांगल्य, सौभाग्य, समृद्धी आणि शांती नांदते. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, प्रत्येक शहर, प्रत्येक घरात गणपतीबरोबरच गौरी पूजनाचं वेगळं स्थान आहे. काही पारंपरिक लोककथांनुसार गौरी हे पार्वतीचे रूप आहे आणि ती आपला पुत्र गणेशाला गौरीच्या रूपात भेटायला येते. तर काही आख्यायिकांमध्ये गौरीला महालक्ष्मीचा अवतार म्हटले जाते. असे म्हणतात की ज्या घरात गौरींचं आगमन होते तिथे सौभाग्यवती स्त्रिया राहतात आणि तिथे संपन्नतेचा कधीही अभाव होत नाही. मग गौरीच्या दोन मूर्ती म्हणजे प्रतिमांचा अर्थ काय, असा प्रश्न निर्माण होतो. लोककथा सांगतात की घराघरात स्थापित होणाऱ्या दोन गौरी प्रतिमांपैकी एक ज्येष्ठा गौरी तर दुसरी कनिष्ठा गौरी असते. काहींच्या मते यापैकी एक महालक्ष्मी आणि दुसरी पार्वती आहे. काही लोक त्यांना लक्ष्मी आणि सरस्वती तर काही त्यांना पार्वती आणि सरस्वती यांचे रूप मानतात. काहींच्या मते त्या गणेशाच्या पत्नी रिद्धी आणि सिद्धीचे रूप आहेत. या गौरींना महाले गौरी म्हणूनही ओळखले जाते. एकूणच गौरी पूजा हे ज्ञान, धन, समृद्धी आणि स्थैर्य यांचे प्रतीक आहे. गौरींचे आगमन भाद्रपद शुद्ध षष्ठीला होते. या दिवशी सायंकाळी दोन गौरींच्या मूर्ती घरात आणल्या जातात, ज्यांना म्हणतात महालय गौरी. रात्री या दोन मूर्तींना सजवून सुंदर वस्त्र, अलंकार घालून त्यांचे मोठ्या भक्तिभावाने पूजन केले जाते. दुसऱ्या दिवशी मुख्य गौरी पूजन केली जाते. बऱ्याच ठिकाणी दिवसभर उपवास केला जातो आणि सायंकाळी गौरी पूजन व आरती करून गौरी मातेला नैवेद्य अर्पण केला जातो. नंतर दिवसभराचा उपवास सोडला जातो. गौरी पूजनाच्या या परंपरेचा महाराष्ट्राच्या कृषी परंपरेशीही संबंध आहे. भाद्रपदात खरीप पिके हाताशी आलेली असतात. त्यामुळे गौरी पूजन ही धान्य लक्ष्मीची पूजा आहे असेही मानले जाते. या दिवशी गौरीला पुरणपोळी आणि 16 भाज्यांचा नैवेद्य केला जातो. हेही कदाचित त्याचे प्रतीक असावे. स्त्रिया या सणात हळदी कुंकवाचा सोहळा करतात आणि प्रार्थना करतात की आमच्या घरात सदैव मंगल, सौख्य आणि समृद्धी राहो. हे सामाजिक सौहार्दाचे प्रतीक आहे. गौरी पूजनाचे रहस्य एवढ्यावरच थांबत नाही. गौरींच्या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्या जात नाहीत. त्यांचे आगमनानंतर तिसऱ्या दिवशी उत्तर पूजन होते आणि काही ठिकाणी त्या मूर्ती घरातच पुन्हा ठेवल्या जातात. काही जण मात्र दरवर्षी नव्या गौरी मूर्ती आणतात. गौरीचे उत्तर पूजन हे माहेरला आलेल्या मुलींचे प्रतीक मानले जाते. त्या अर्थाने गौरी पूजन हा आई मुलीच्या नात्याचा सुंदर उत्सव आहे. काही लोक मानतात की गौरी पूजन म्हणजेच स्त्री शक्तीचा गौरव आहे. त्यांचे आगमन म्हणजे आईच्या मायेचे प्रतीक आहे. म्हणजे आईचे निस्वार्थ प्रेम, समर्पण भावना आणि रक्षण सामर्थ्य याप्रती व्यक्त केलेली एक कृतज्ञता. हे सगळं गौरी पूजनाच्या 2 दिवसात अनुभवायला मिळतं. एकूणच गौरी पूजन हे केवळ एक धार्मिक विधी नाहीये, तर ती एक नाती जपणारी, घर समृद्ध ठेवणारी आणि शक्तीचे पूजन करणारी समृद्ध परंपरा आहे. ज्या घरात गौरी माता येतात तिथे सुख, समृद्धी आणि आनंदाचा वास असते. गौरींचे आगमन म्हणजे शक्ती, समृद्धी आणि मायेचे दैवी आगमन आहे. भाद्रपदातील या पवित्र उत्सवात चला आपण सर्व मिळून प्रार्थना करूया की प्रत्येक घरात आनंद, समृद्धी आणि शांती नांदो. जय गणराया, जय गौरी माता.